जय भीम मित्रांनो, 1 एप्रिल 1935 हा दिवस फक्त आर्थिक वर्षाची सुरुवात नाही, तर भारताच्या आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. याच दिवशी स्थापना झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. पण तुम्हाला माहिती आहे का, या संस्थेच्या संस्थामागे कोणत्या महान व्यक्तीचे विचार होते? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो, आपण ज्यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, ते एक दूरदर्शी अर्थतज्ञ देखील होते. त्या काळातील आर्थिक परिस्थिती, ब्रिटिश राजवटी, भारतातील अर्थव्यवस्था पूर्णपणे परकीय नियंत्रित खाली होती. रुपयाची किंमत अस्थिर होती, चलन व्यवस्थेमध्ये स्पष्ट धोरणाचा अभाव होता आणि सामान्य जनतेवर त्यांचा गंभीर परिणाम होत होता. 1923 साली त्या काळात एक व्यक्ती शांतपणे अभ्यास करीत होता, संशोधन करत होता, आणि ते फक्त एक पुस्तक नव्हतं, तर ती होती भारतातील आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात. 1923 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. या पुस्तकामध्ये रुपयाच्या घसरण्याची कारणे स्पष्ट केली, चलनातील अस्थिरतेचे विश्लेषण केले आणि ब्रिटिश आर्थिक धोरणातील त्रुटी ठामपणे मांडल्या. 1926 हिल्टन यंग आयोग. 1926 मध्ये हिल्टन यंग कमिशन भारतात आला. या आयोगाने भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सखोल विचार केला आणि त्यातून एक महत्वाचा निष्कर्ष समोर आला. भारतात एक सक्षम केंद्रीय बँक आवश्यक आहे. 1935 मध्ये आरबीआयची स्थापना झाली. या विचारांच्या आधारावर 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आरबीआयचे प्रमुख कार्य चलनाने नियंत्रण, बँकिंग व्यवस्थेचे नियंत्रण आणि स्थैर्य राखणे. बाबासाहेबांची दूरदृष्टी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त त्या काळासाठी विचार केलेले नव्हते, तर ते भारताच्या भविष्यासाठी देखील दिशा ठरवत होते. देश परकीय सत्तेखाली असताना ते आर्थिक स्वातंत्र्याच्या पाया रचत होते. आज भारताची जी बँकिंग आणि आर्थिक व्यवस्था आहे, तिच्या मुळाशी बाबासाहेबांचे विचार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, आरबीआय ही केवळ एक संस्था नाही, ती आहे दूरदृष्टी, अभ्यास आणि राष्ट्र निर्माणाची ओळख, जो भारताला दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगा, त्यांचे विचार जाणून घ्या. जय भीम, नमो बुद्धाय.